SMS आता तपासा. 2-3 दिवसामध्ये बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. तर महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, पैशांसाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहू नये, यासाठी तत्कालीन महायुती सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने एक योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 31 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला हा लाभ मिळत असतो. बऱ्याचशा बहिणींना सरकारकडून ही आर्थिक मदत दिली जाते. या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये मिळाले. परंतु मे महिना संपायला आला तरी सुद्धा बहिणींच्या खात्यावरती पैसे अजूनही नाही. त्यामुळे हे पैसे कधी जमा होणार याकडे सर्व राज्यातील बहिणींचे लक्ष लागलेले आहे. सरकारकडून तरी सुद्धा मे महिना लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जून महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान पात्र बहिणींच्या खात्यावरती मेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाकडून दिल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर या महिन्यामध्ये बऱ्याच बहिणींचे पैसे अडकलेले आहेत. तर मे महिन्यात राज्यातील लाखो बहिणींच्या खात्यावरती हे हप्ते जमा होणार आहेत. पण हे हप्ते कधी येणार याकडे सर्व बहिणींचे नजरा खडखडल्यात. मे महिना संपायला अवघे 2 दिवस उरलेत, परंतु अद्याप कोणत्याच बहिणींना हा हप्ता जमा झाला नाही किंवा सरकारकडून याकडे घोषणा झाली नाही. मात्र आता याबद्दल एक चर्चा सुरू झाली. सरकारने ठरवलेल्या तारखेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा मेचा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पात्र बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता जमा करतं. त्याबाबतचा शासन निर्णय किंवा GR आधीच काढण्यात येतो. तसंच जूनच्या 15 तारखेपर्यंत राज्यातील सर्व बहिणींना हा हप्ता मिळेल अशी माहिती सध्या मिळते. राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हा निधी मंजूर करून वर्ग केला जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे. राज्यातील सुमारे 1,70,00,000 बहिणी पात्र आहेत. त्यांच्या खात्यावरती 1500चा लाभ जमा होणार आहे. मेचा हप्ता त्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल. तर दुसरीकडे 70 लाख महिला अपात्र आहेत. त्यांच्या खात्यात हे पैसे जाणार नाहीत. त्यांनी KYC न केल्यामुळे राज्यातील 70 लाख बहिणी अपात्र ठरवल्या गेलेल्या आहे. काहींनी KYC केली नाही तर काही महिला नियमांमध्ये बसत नव्हत्या म्हणून त्या अपात्र ठरल्या. तसेच या महिलांचे मिळणारा लाभ बंद झाला. हप्ता कधी आणि केव्हा जमा होईल? पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बाल विकास विभागाकडून कोणती अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. ज्या महिलांचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते रखडले होते आता ते सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली. महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे बँक खाते आधारशी संलग्न असले पाहिजे, कारण की पैसे DBTच्या माध्यमातून येत असतात. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुमचा कोणताच हप्ता रखडणार नाही. तर काही बहिणींचे हप्ते बंद झाले होते तर त्यांनी दुरुस्ती केल्यानंतर त्यांचे हप्ते पुन्हा सुरू झाले. जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ मिळू शकतो, पण तुम्ही पात्र असायला पाहिजे.